तर म्हणजे आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि त्या मराठी अस्मितेच्या मानबिंदू देखील होत्या. त्यांच्याबद्दल काय बोलावं, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आज त्यांनी महाराष्ट्रामध्ये जे संगीत क्षेत्रामध्ये उत्तुंग हिमालय एवढं कार्य करून ठेवलंय ते कुठल्याही फुटपट्टीने मोजता येणार नाही. त्याचं मोजमाप होऊ शकत नाही. आणि आज आपण पाहतोय की त्यांनी फक्त मराठी हिंदी नाही, तमिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन, इतर जवळपास 20 भाषांमध्ये गाणी गायली. मी ऐकत होतो त्यांची गाणी, जी नेहमीच सुखदुःखामध्ये एक आधार वाटणारी गाणी. त्यांच्या गाण्याने खऱ्या अर्थाने एक आपला आधार हरपलेला आहे. आजही 50-60 वर्षापूर्वीची गाणी कालची ताजी वाटतात. आणि मी म्हणेन की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची गाणी अजरामर राहतील आणि संगीत प्रेमींना आनंद देत राहतील. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मविभूषण पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, कितीतरी पुरस्कार मिळाले. पण मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचं भाग्य मला लाभलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि त्यावेळेस त्यांनी अनेक आठवणी, अनेक गोष्टी आजही म्हणजे काल परवापर्यंत देखील अतिशय आपलेपणाने एक कौटुंबिक आणि कुटुंबातील आपण आहोत अशा भावनेने नेहमीच बोलायच्या. खरं म्हणजे सप्तसुरांची गंगा हरपली असं म्हटलं तर वावगं करणार नाही. आणि मी त्यांचं दुःखद निधन झालं असं म्हणणार नाही.